दशहरे के मौके पर युवा संघर्ष यात्रा शुरू हो गई है। ये यात्रा आज शिरूर पहुंच गई है। इस संघर्ष यात्रा को युवाओं का अच्छा रिस्पांस मिल रहा है। साथ ही आज रोहित पवार ने अन्न त्यागने का फैसला किया है और इसी युवा संघर्ष यात्रा में आज की यात्रा है विधायक रोहित पवार के लिए मुश्किल मानी जा रही है, क्योंकि आज उन्होंने मराठा आरक्षण के लिए भूख हड़ताल पर बैठे मनोज जारंगी को अपना समर्थन देने के लिए 1 दिवसीय अन्न त्यागने का ऐलान किया है। वे आज की 20 किलोमीटर की दूरी अगले 24 घंटे तक अन्न का एक भी दाना खाए बिना पूरी करेंगे। विधायक रोहित पवार ने कहा कि जारंगी पाटिल ने फिर से अपना अनशन शुरू कर दिया है। हमारी युवा संघर्ष यात्रा युवाओं के हित के लिए है। आज युवाओं को नौकरी नहीं मिल रही है, शिक्षा महंगी होती जा रही है, बेरोजगारी बढ़ती जा रही है। अगर कोई सामाजिक कार्यकर्ता भूख हड़ताल पर है तो सरकार को पहल करनी चाहिए। यदि आप संविधान ठीक कर सकते हैं तो मराठा और धनगर समुदाय को आरक्षण क्यों नहीं देते? इस समाज को कोर्ट में टिकने लायक आरक्षण मिलना चाहिए। इस बात का ध्यान रखना चाहिए कि कोई बार बार कोर्ट में जाकर इसे चुनौती ना दे सके। खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात असंतोष आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे युवांना आज हाताला काम नाही, शिक्षण महाग झालंय आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर मुलांना मुलींना संधीच कामाची मिळत नसेल तर कुठेतरी एक वेगळी प्रकारची खतखत आपल्या या महाराष्ट्रामध्ये आणि आज त्याच युवांना कुठेतरी हक्क मिळावा आणि खास करून मराठा समाजाच्या युवांना हक्क मिळावा यासाठी जरांगे पाटील प्रयत्न करत आहेत, उपोषण करत आहेत। आमच्या सगळ्यांचं हेच मत आहे की जे कोर्टाचं आपलं एक नियम असतात, नाही तर कोर्टामध्ये टिकणारं जे आरक्षण आहे ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे। होतं असं की आरक्षण सरकार घाईगडबडीने देतं, इलेक्शनकडे बघून देतं, पण ते कोर्टात टिकत नाही। त्यामुळे असं एक आरक्षण आपल्या सर्वांना पाहिजे की जे कोर्टामध्ये राहील आणि आमचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे। पण आज हे होत असताना काही सामाजिक कार्यकर्ते जसे जरांगे पाटील प्रामाणिकपणे मराठा समाजाच्या युवांना कुठेतरी हक्क मिळावे, जे काही त्यांच्या मनामध्ये खतखते हाताला काम नाही ते सरकारी नोकरी मिळावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि त्यांना या प्रयत्न कारण का आमची ही जी यात्रा आहे ती सुद्धा युवांच्या हिताची आहे। हाताला काम मिळावं हीच भूमिका आपण घेतली। शिक्षणाचा खर्च जो वाढलेला आहे तिथं स्कॉलरशिप मिळाली, अशा पद्धतीने मुद्दे घेऊन आम्ही चाललेलो आहोत। त्यामुळे एक सामाजिक कार्यकर्ता आरक्षणासाठी तिथं लढत असेल आणि काल त्यांनी निर्णय घेतला उपोषण करण्याचा आणि मग ते तिथं करत असतील, आम्ही चालतच आहोत 20-20 किलोमीटर दिवसाला युवांचे आणि महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन। पण अशा परिस्थितीमध्ये त्यांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देण्यासाठी आज मी असेल आणि माझ्यातले काही लोकांनी निर्णय असा घेतलेला आहे की आज अन्नाचा एक कण सुद्धा घेणार नाही आणि मग त्यांना एक छोटासा त्यांचा संघर्ष खूप मोठा आहे, महाराष्ट्राचा संघर्ष खूप मोठा आहे, युवांचा आहे, सामान्य लोकांचा आज आहे, त्यात आमचा एक कुठेतरी वाटा असावा यासाठी आम्ही आज अन्न त्याग केलेला आहे। डॉक्टरांनी नाराजगी व्यक्त केली, घरच्यांनी व्यक्त केली, पण निर्णय घेतलेला मागे घेता येत नाही। आज पूर्ण दिवस अन्नाचा एक सुद्धा कण न घेण्याचा निर्णय तिथं आम्ही सर्वांनी आमच्यातल्या काही जणांनी आणि मी स्वतः तिथं घेतलेला आहे। यापूर्वी अत्यंत संवेदनशीलपणे आणि सहनशीलतेने मराठा समाजाने मुकमोर्चे काढले होते आणि त्याच्यानंतर मराठा आरक्षणाची ज्यावेळेस भूमिका झाली मागच्या 2019 निवडणुकीच्या पूर्वी मराठा आरक्षण देण्यात आलं, पण ते आरक्षण कोर्टात टिकलं नाही आणि काही लोकांनी त्याच्यावरती आक्षेप घेतला। त्याच्यानंतर सुद्धा जरांगे पाटील साहेब असतील त्यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केलं आणि जो 40 दिवसाचा अल्टिमेटम दिला होता त्याच्या संदर्भातून एक बैठका झाल्या नाहीत, चर्चा झाल्या नाहीत। आज ते पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसल्यावर काही लोक दिल्लीला गेले, पण हे 40 दिवसात होणं अपेक्षित होतं। त्यामुळे मराठा समाजाची कुठेतरी राज्यकर्त्यांच्या बाबतीत थोडासा रोष त्या ठिकाणी आहे। अनेक ठिकाणी आम्हाला सुद्धा अनेक लोक भेटले आणि त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीतची भूमिका विचारली। खरं तर आरक्षणाला आमचा पाठिंबाच आहे, पण आमची विनंती एवढीच असणार आहे की कोर्टात टिकणारं आरक्षण शासनाने द्यावं। निवडणुकीच्या तोंडावरती सर्वसामान्य माणसाच्या आणि सकल मराठा समाजाच्या तोंडावर पान पुसण्याचं काम शासनाने करू नये। आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट अशी आहे की आम्ही ज्यावेळेस मगाशी तळेगाव डमडेरेला सर्वांनी तिथे अडवलं, पण आम्ही ज्यावेळेस त्यांना मुद्दे समजावून सांगितले
रोहितदादा पवारांनी त्यांच्याशी चर्चा केली की जे आम्ही मुद्दे घेतलेले आहेत ते विद्यार्थ्यांसाठी आहेत, सर्वसामान्य मुलांसाठी आहेत आणि सगळ्या जाती धर्मातल्या मुलांसाठी आहेत. त्यांना आम्ही ज्यावेळेस मुद्दे सांगितले त्यावेळेस ते आमच्याबरोबर तिथं गावामध्ये आले. फक्त त्यांनी अट घातली अशी होती की गावामध्ये तुम्ही कोणाला भेटायचं नाही किंवा कोणाचे सत्कार स्वीकारायचे नाहीत. पण सगळा समाज आमच्या बरोबर आला. त्यांनी आम्हाला विनंती केली की सहानुभूतीपूर्वक या मागणीचा विचार, रोहितदादांना त्यांनी सांगितले की आमदार म्हणून तुम्ही त्याच्यावरती विचार केला पाहिजे आणि निश्चितपणाने आता ते तरी विधान भवनात त्याच्या संदर्भात अधिवेशनात प्रश्न मांडणारच आहेत. पण जी युवकांचे प्रश्न आम्ही घेतलेले आहेत त्या प्रश्नांमुळेच निश्चितपणाने सर्वसामान्य माणसाला ते प्रश्न अपील झालेले आहेत आणि आज युवा संघर्ष यात्रेला पाठिंबा देण्याचं त्यांनी धाडस केलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, V+ न्यूज, पुणे, महाराष्ट्र.